हॅलो नमस्कार। आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळणारी मेन्यू कार्डवर सगळ्यात महाग भाजी आपण आज पाहत आहोत। ती म्हणजे वेज मराठा। घरच्या घरी कशी बनवायची, अगदी साधी सिंपल सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहत आहोत। यासाठी एक शिजवलेला बटाटा या पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचा आहे। घेतलेला कोबी, गाजर, शिमला मिरची, कॉर्न घेतलेले आहेत, थोडेसे हिरवी मिरची आणि बारीक चिरलेलं आलं, भरपूर कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी बेसन पीठ, थोडंसं हिंग टाकलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, ओवा टाकायचा आणि गरम तेल टाकायचं आहे। पाणी न घालता मळून घे। बेसन पीठ आहे, थोडं पचायला जड जातं त्याच्यामुळे, नाहीतर आपण त्याच्यामध्ये सोडासुद्धा टाकू शकता तुम्ही। मी ते सोड्याच्या ऐवजी तेल वापरलेलं आहे, गरम तेल। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हातांना तेल लावायचं आणि आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे आहेत। आपल्याला इथे एक स्किप झालेलं आहे, जे की कोफ्ते आपण केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर त्यांना वरून लावून घ्यायचं आणि मगच तेलामध्ये तळायचे आहेत। अतिशय क्रिस्पी असे कोफ्ते तयार होतात। हे कोफ्ते नुसते आपण सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो, पण आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार आहोत। फोडणीसाठी जिरं, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेले कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे। वाटलेलं वाटण आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि कश्मीरी लाल तिखट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, तेही छान परतून घ्यायचं। एक बारीक चिरलेला टोमॅटो, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि गरम पाणी ॲड करून आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे, झाकण ठेवून। आपल्याला कसुरी मेथी त्याच्यामध्ये टाकायची, थोडंसं फ्रेश क्रीम टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत। वरून कोथिंबीर आणि थोडंसं बटर टाकून 2 मिनिटांची उकळी काढा, बस आपली भाजी रेडी। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू